नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. असे 25 प्रश्न जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेले आहेत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे जैन तीर्थकार होते? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे जैन तीर्थकार होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 24वे. कितवे? 24वे. पुढचा प्रश्न पहा. मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? पूर्वेकडील देश विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण भारताचा नकाशा व्यवस्थित पाहिला तर लगेच समजतं म्यानमार हा देश आहे. ओके. मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडे म्यानमार हा देश आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? पर्याय पहा. पर्याय पहा. उत्तर काय असेल लगेच मला कमेंटमध्ये सांगा. भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे भाषा. भाषा. भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट भाषा या बाबीशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतीय संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली? भारतीय संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे इंग्लंड. इंग्लंड. पुढचा प्रश्न पहा. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान पद कोणी भूषवले? कोणी भूषवले? तर सरदार वल्लभभाई पटेल. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण? सरदार वल्लभभाई पटेल. पुढील प्रश्न पहा. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पेट्रोलियम. पेट्रोलियम. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. मुंबई हाय, पेट्रोलियम. ओके. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणी वर्तमानपत्रावरील बंदी काढून टाकली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे काय असणार उत्तर? चार्ल्स मेटकाल्फ. चार्ल्स मेटकाल्फ यांनी वर्तमानपत्रावरील जी काही बंदी होती ती काढून टाकली. पुढचा प्रश्न पहा. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केव्हा केली? केव्हा केली? तारीख, महिना, वर्ष तोंडी पाठ पाहिजे. कधी केली? 16 ऑक्टोबर 1905. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली 16 ऑक्टोबर 1905. पुढचा प्रश्न पहा. राजा जॉर्ज पाचवा यांनी भारताला भेट दिली तेव्हा भारताच्या व्हाईसरॉयपदी कोण होते? प्रश्न महत्वपूर्ण आहे. राजा जॉर्ज पाचवा यांनी भारताला भेट दिली तेव्हा भारताच्या व्हाईसरॉयपदी कोण होते? तर लॉर्ड हार्डिंग. लॉर्ड हार्डिंग. पुढचा प्रश्न पहा. भारतामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणतं राज्य आहे सर्वात जास्त वनक्षेत्र? योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढे पहा. डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अकोला. डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे. पुढे पहा. कराड ते चिपळूण या महामार्गावर कोणता घाट आहे? कोणता घाट आहे कराड ते चिपळूण? तर कुंभार्ली घाट. कोणता घाट आहे? कुंभार्ली घाट. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत तेच प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. पुढचा प्रश्न पहा. MIDC MIDC स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1962. MIDC ची स्थापना 1962. पुढे पहा. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त वने कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहेत? प्रादेशिक विभाग विचारलेलं आहे. प्रादेशिक विभाग. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे विदर्भ. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त वने कोणत्या प्रादेशिक विभागात आहे? तर विदर्भमध्ये आहे. ओके. पुढचा प्रश्न पहा. दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? कोणत्या फळासाठी?
तर सीताफळ. दौलताबाद सीताफळ. दौलताबाद सीताफळ. तोंडी पाठ करून ठेवायचं. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे, ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो, ज्या भागात जास्त पाऊस पडतो त्या भागामध्ये जांभी मृदा आढळते. या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? जांभी. का? कारण रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत हे कोकणात आहेत आणि कोकणामध्ये खूप पाऊस पडतो. ज्या भागात पाऊस जास्त पडतो त्या भागामध्ये कोणती मृदा आढळते जास्त? जांभी मृदा. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, मौदा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मौदा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नागपूर. मौदा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प, नागपूर. पुढे पहा, रत्नागिरी हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे. कोकण. रत्नागिरी हा जिल्हा कोकण प्रशासकीय विभागामध्ये आहे. पुढे पहा, महादेव डोंगररांगा यांचा विस्तार कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर सातारा आणि सांगली. महादेव डोंगररांगा यांचा विस्तार सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आढळतो. ओके. पुढे पहा, कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा वेण्णा. कृष्णा वेण्णा कोणत्या ठिकाणी? तर माहुली. कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्यांचा संगम माहुली या ठिकाणी होतो. पुढे पहा, पुणे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? सोपा प्रश्न आहे. मुळा मुठा. मुळा मुठा. पुढचा प्रश्न, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? लोकटक सरोवर. योग्य उत्तर आहे मणिपूर. लोकटक सरोवर मणिपूर राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पहा, शक्तीस्थळ हे कोणत्या भारतीय नेत्याचे समाधीस्थळ आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे. लगेच. शक्तीस्थळ. शक्तीस्थळ. योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी. इंदिरा गांधी यांचं जे काही समाधीस्थळ आहे त्या समाधीस्थळाचं नाव आहे शक्तीस्थळ. लक्षात ठेवा. इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या. त्यांच्याकडे खूप ताकद होती, शक्ती होती, असं लक्षात ठेवायचं. काहीतरी ट्रिक लावायची. पुढे पहा, बारदोछम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर अरुणाचल प्रदेश. बारदोछम हा नृत्य प्रकार आहे अरुणाचल प्रदेश या राज्याचा. पुढे पहा, हिंदू हे पुस्तक कोणाचे आहे? काय विचारलं आहे? हिंदू हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय पहा, साने गुरुजी, रणजित देसाई, भालचंद्र नेमाडे, व.पु. काळे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भालचंद्र नेमाडे यांचं पुस्तक आहे हिंदू. हिंदू. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तर 10 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.